महायुतीच्या सरकारला निवडून दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार देखील नागपूर येथे झालेला आहे आणि या अधिवेशनाच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री महोदय पत्रकारांना संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। लवकर सुरू होतं ना नवीन वर्ष। गेले 8 दिवस सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन आज संपलंय आणि अधिवेशनामध्ये झालेलं कामकाज आणि घेतलेले निर्णय याला आपण सर्वांनी चांगली प्रसिद्धी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। हे अधिवेशन आशिष म्हणाला नव्याने सरकार स्थापन झालंय, पण आमचं महायुतीचं सरकार कंटिन्यू झालंय। टीम तीच आहे, मॅच नवीन आहे ना। आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालंय महायुती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे। कमी कालावधी असला तरी सुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज, निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं। 17 विधेयकं मंजूर झाली। त्या विधेयकांमध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं होती। कारागृह सुधारणा, प्राचीन स्मारके आणि इतरही महत्त्वाची, त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील, अशी महत्त्वाची विधेयकं देखील मंजूर झाली। पुरवणी मागण्या मंजूर झाल्या 35,788। ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बळीराजा वीज सवलत असेल, इतरही ज्या योजना आहेत, या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली।